ठीक आहे. तर आज आपला पेंट मार्कर रांगोळीचा पहिला दिवस आहे. तर आज आपण काय करणार आहोत तर याची माहिती घेणार आहोत की हा अशा प्रकारचा कॅमलिन पेंट मार्कर आहे. याला कॅमलिन पेंट मार्कर म्हणतात. याच्यामध्ये काय असतं, एक प्रकारचा केमिकल पेंट असतो. पेंट म्हणजे काय, केमिकल असतं एक प्रकारचं. जसं आपलं ऑइल पेंट कसं असतं त्या पद्धतीचं हे मार्कर, परमनंट मार्कर पेंट कसं असतो ना त्या टाइप मध्ये आहे. पण हे पेंट सारखं आहे आणि हे कशावरती चालत नाही. हे फॅब्रिक वरती, पेपर वरती अजिबात चालत नाही. ठीक आहे. तर त्यानंतर तुम्ही याच्यामध्ये कलर मध्ये पण आता हल्ली भेटतात, पण हे कलर याच्यावरती चालत नाहीये. तर हे पेन फक्त OSP शीट वर, काचेवरती, आरशावरती किंवा स्मूथ असे जे असतात त्याच्यावरती चालतात. हा परमनंट मार्कर सारखा आहे. हा वर्षानुवर्ष जातो हा पेन. ठीक आहे. म्हणजे पेन जात नाहीये, रांगोळी जाते याच्याने जी काही डिझाईन काढता ते. तर ही पेन जो आहे मार्केटमध्ये तुम्हाला बुक स्टेशनरी मध्ये मिळेल किंवा आर्ट अँड क्राफ्टच्या शॉप मध्ये तुम्हाला मिळेल. याची किंमत फक्त तुम्हाला 60 रुपये, काही ठिकाणी 70 रुपये असेल, काही ठिकाणी 60 रुपये आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये जास्तीत जास्त तुम्हाला घ्यायचंय मेटल बॉडी असलेला असा जो मार्किंग असतो ना, इथं पेंट मार्कर मेटल बॉडी असं लिहिलेलं असतं इथे खाली. तर तुम्हाला त्या पद्धतीचा हा पेन तुम्हाला घ्यायचं आहे. तर याच्यामध्ये दुसरा जो आहे पेन तो तुम्ही तो घेऊ शकता. पण त्याचे वेगवेगळे कलर शेडिंग्स वगैरे असतात, तुम्ही यूज करू शकता. पण याच्यामध्ये कलर मध्ये तुम्हाला हे करता येत नाही, कारण याची शायनिंग जी आहे फक्त व्हाईट साठीच आहे. हे फक्त व्हाईट मध्येच येतं मेटल बॉडीचे. जे दुसऱ्या कंपनीचे आहेत ते कलर मध्ये पण येतात. ठीक आहे. ते कलर मध्ये सुद्धा तुम्ही यूज करू शकता. पण जी आपण रेडी रांगोळी कसं करतो त्या पद्धतीचे तुम्हाला रांगोळी कलर पण सांगितले होते, ते तुम्हाला करायचे आहेत. हे वर्षानुवर्ष टिकते, तुम्ही धुतलं तरी पण हे जात नाही. मोठे मोठे आता कोणी शुभ मंगल कार्यालयामध्ये वगैरे ते बॅनर वरती ते लिहिल्यासारखे असतात बघा, आरशावरती वगैरे नाव लिहिलेलं असतात, ते याच्याने लिहिलेलं असतात. कार जे असतात ना, कार वरती वगैरे नाव लिहितात बघा, ते कोणी कोणी व्हाईट मार्करने लिहिलेलं असतं, ते कायम स्वरूपीचं असतं. हे हे जात नाही. तर हे पेन आहे. तर हे पेन फक्त तुम्हाला अशा OSP शीट वरतीच तुम्हाला करायचं आहे. याच्यावरतीच तुम्हाला मार्किंग रांगोळी बनवायची आहे. तर हे पेन कसं उघडायचं, तर ह्याला पूर्ण काय असतं, हा ओपन करायचे तुम्हाला. नवीन असतात त्यांना काही माहिती नसतं, तर तुम्हाला काय करायचंय, हा पेपर असा OSP शीट घ्यायचंय. तर तुम्हाला एक OSP शीटच्या एका साईडला तुम्हाला काय करायचं, हा पेन जो आहे तर तुम्हाला 2-3 वेळा तुम्हाला टॅप टॅप करायचा आहे असा. मग त्याचे तुम्हाला असं पेन लिहिलं जातं, ते मार्कर पेन. तर 2-4 वेळा ते नवीन असतं त्यामुळे तुम्हाला असं पूर्ण करायचंय. जोपर्यंत ते पेंट बाहेर येत नाही तोपर्यंत तुम्हाला असं प्रेस करायचं आहे. जर तुम्हाला असं पेंट बाहेर निघालं तर तुमची रांगोळी काढण्यासाठी पेंट तयार आहे. ठीक आहे. तर असं पेंट तुम्हाला काढायचं आहे. तर हे अशा पद्धतीनं स्मूथ तुम्हाला येतं, ते पेंट ऑटोमॅटिक इथे बाहेर येतं. तर याच्याने तुम्हाला डिझाईन काढायची आहे. तर याच्यामध्ये वेगवेगळे डिझाईन किंवा कोलम डिझाईन जे आहेत तर तुम्ही याच्याने काढू शकता. तर आता बघू याच्यामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे डिझाईन आपण काढू शकतो. तर याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं अशा प्रकारचे जे पेंट म्हणजे प्रिंट आउट काढायला सांगितलं होतं. तर तुम्ही अशा प्रकारचे प्रिंट आउट काढू शकता. बारीक बारीक जे डिझाईन्स आहेत ते तुम्ही ते सुद्धा करू शकता. कोलम डिझाईन जे मी आता लास्टला जे पाठवले आहेत ते कोलम डिझाईन्स आहेत. ते पेंट मार्करने बनवलेले काही डिझाईन्स आहेत, तुम्ही त्याने सुद्धा ती डिझाईन काढू शकता. त्याच्यामध्ये तुम्ही कलर रांगोळी सुद्धा तुम्ही करू शकता. तर अशा प्रकारचे तुम्ही हे डिझाईन्स तुम्ही बनवू शकता. व्हाईट मार्करने काढू शकता आणि याच्यामध्ये कलर सुद्धा तुम्ही भरू शकता. तर ही आहे कोलम्सची डिझाईन.
हे अशामध्ये वेगवेगळ्या कोलम डिझाईन्स असतात. तर ही फक्त मी A3 साईज मध्येच काढले. तुम्ही याच्यामध्ये याच्यापेक्षाही मोठी डिझाईन आणि बारीक डिझाईन तुम्ही काढू शकता. याच्यामध्ये समईची डिझाईन काढू शकता, लोटसची डिझाईन काढू शकता, या प्रकारचे डिझाईन्स काढू शकता. त्यानंतर तुम्हाला अशा फॉर्म शीट वरती तुम्हाला हे करायचं आहे. जसं काही आता आपण एक लोटस बनवलेला आहे अशा पद्धतीचे हे डिझाईन काढून तुम्ही याला चिटकावू शकता. अशा पद्धतीने ही जी आहे खाली फॉर्म शीट आहे, अशा प्रकारची फॉर्म शीट आहे. तर तुम्हाला हे कळणार नाहीये, पण ही रांगोळी नाहीये, हे अशा प्रकारचं फॉर्म शीट आहे. हे ग्लिटर फॉर्म शीट तुम्ही लावू शकता त्याच्या खाली. हा वरून पेनने केलेली डिझाईन आहे. आपण हे पण बघणार आहोत. हे परमनंटली आहे. त्यानंतर अशा प्रकारचे तुम्ही पेंट काढू शकता. अशा प्रकारच्या रांगोळ्या तुम्ही बनवू शकता. ही एक रांगोळी तुम्हाला कितीला जाते, तर 150 रुपयाला तुम्हाला ही रांगोळी विकायची आहे. हे A4 साईज मध्ये आहे. आणि जर तुम्ही असे प्रकारचे लोटस बनवून जर तुम्ही एक 10-12 असे लोटस जर बनवले, तर तुम्हाला असं राऊंड शेप मध्ये तुम्ही ठेवलात, तर हे 5-6 लोटस आणि मध्ये गोल असं राऊंड जर डिझाईन असेल, तर तुम्हाला हे किट असं बनवायचंय. आणि हे तुम्हाला 350-400 रुपयाला, तुम्हाला 600 रुपयापर्यंत तुम्हाला विकायचे आहेत. ठीक आहे. हे A4 साईज मध्ये आहेत लोटस वगैरे, हे पूर्ण असे बनवायचे तुम्हाला. अशा प्रकारचे डिझाईन्स आपण केलेले आहेत त्याचे वेगवेगळ्या पद्धतीमध्ये. तर आपण सुरुवात करूया स्टेप बाय स्टेप. आपण पहिले आपण हे बघूया. तर ही रांगोळी कशी बनवायची, तर मी घेते A4 साईजची ही डिझाईन घेते. याच्यावर आपण मार्किंग पेनने बघू आपण. तर सुरुवात करताना तुम्हाला काय करायचंय, कुठलाही पेन असो तर त्याला तुम्हाला सुरुवातीला असे 3-4 वेळा असं प्रेस करायचंय. नवीन नवीन जे असतात त्यांचं काय होतं, इथे खूप स्मूथ असतंय. आणि हे तुम्हाला पेपरवरती अजिबात करायचं नाहीये, किंवा कुठल्या भांड्यावरती किंवा कुठल्या बेसवरती, कोणत्याही बेसवरती, कापडावरती, कशावरतीही यूज करायचं नाही. फक्त OHB शीट आणि काच अशा स्मूथ अशा ह्याच्यावरतीच तुम्ही करायचं आहे. हे कशावर जर तुम्ही पेपरवरती किंवा याच्यावरती गेलात, तर याच्यातला जो ऑइली म्हणजे जे वेट जे आहे, म्हणजे ओलसरपणा आहे, जो निघून जातो आणि हा ड्राय होतो. तर हा पेन खराब होतो. म्हणजे हा इथे तुम्हाला पेंट पोचू शकत नाही. हा पूर्णपणे खराब होऊन जातो. हा पेंट इथे जो पिवळा जो भाग आहे, याला पूर्ण पेंट बाहेर येईपर्यंत तुम्हाला असं टॅप टॅप करायचं आहे. जेव्हा पेंट बाहेर येईल, तेव्हा ते वर्क करण्यासाठी तयार होईल. हे जे अशा पद्धतीने. ठीक आहे. तर ही तुमची डिझाईन साठी झाली तयार. तर ह्या पेंट मार्करचा विशेष म्हणजे काय, फक्त हा व्हाईट आहे, आउटलाईन साठीच याचा उपयोग केला जातो याला. मॅम मला ग्रीन मध्ये मिळालेला आहे तर चालेल का? भाऊ कुठला आहे तो पेंट मार्कर? कॅमलाईनचाच पाहिजे याला? हो हो, कॅमलिनचाच आहे पण पेन्सिल ग्रीन कोड आहे का? हो मॅम. बघू. एकच मिनिट. असं आहे मॅम.
हातात घेऊन दाखवा नाही तर पेन. एकच मिनिट हा. नंतर फोटो पाठवा ग्रुपवर, मी बघते. फोटो पाठवते मॅम. ओके चालेल. हाच पेन आहे का मॅम? काय? पाठवलाय ग्रुप. बघते मी, हा एकच मिनिट. नाही मॅडम, हे मेटल बॉडीचं पाहिजे म्हटलं मी तुम्हाला. मी त्यांना मेटल बॉडीच सांगितलं होतं, तर त्यांनी मला हा दिला. पण व्हाईट मध्ये सांगितलं होतं मला. व्हाईट जो आहे हा व्हाईट आउटलाईन साठी आपल्याला घ्यायचा आहे. बघा ओके, मी तुम्ही ते वापरून बघा. जर जात नसेल तर तुम्ही धुवून 2-3 दिवस वापरून बघा. ते जात नसेल तर यूज करू शकता. पण व्हाईट ना कसं आहे, आउटलाईन व्हाईट क्लिअर दिसते ना. ओके, मी दुसरा घेऊन येते. हं. चालेल, तसं पण काय नाही. तुम्हाला कलरिंग साठी वगैरे तुम्हाला पाहिजे असेल तर ठेवून घ्या. कितीला भेटलं? 60 रुपयाला? हो, 60 रुपयाला मिळालंय. हा ठीक आहे, काही हरकत नाहीये. भेटला तर ठीक आहे, चालत नाही आहे. जर तो तुम्हाला पाहिजे असेल तर स्टेशनरी शॉप मध्ये बघा, तुम्हाला मिळत असेल तर घ्या. ओके मॅम, बघते. ठीक आहे, तर आता आपण बघूया इथे एक लोटस बघूया आपण. आता लोटसला कसं आहे, तर लोटसला ब्रॉड लाईन, सिंगल लाईन तुम्हाला दाखवते. सिंगल लाईन कसं घ्यायचं, तर इथे मी ब्रॉड लाईन्स दाखवते तुम्हाला. मी सिंगल लाईनला आपण दुसऱ्यावरती घेऊया. तर मी एक लोटस घेते. ठीक आहे, तर आता आपण काय केलं होतं, एक पेन घेतला होता. तो हा पेन जो आहे, याची बॉडी कशी आहे आता नीट लक्ष द्यायचंय. डबल लाईन, सिंगल लाईन आणि ट्रिपल लाईन तुम्हाला ब्रॉड, एकदम स्मूथ एकदम स्लिम अशी तुम्हाला आउटलाईन घ्यायची आहे. प्रत्येक वेळेस तुम्हाला हा करताना तुम्हाला काय करायचंय, हा पेन घ्यायचे तुम्हाला 2-4 वेळा असं टॅप टॅप करायचंय. जोपर्यंत पेंट निघत नाहीये तोपर्यंत तुम्हाला असं करायचं. जर चांगला पेंट निघत असेल, तुम्हाला बघायचंय आता चांगला पेंट निघत असेल तर तुम्ही रांगोळी काढू शकता. पण डबल लाईन घ्यायची नाहीये तुम्हाला. एकावरतीच केलं तर तुम्ही त्याच्यावरतीच करायचं आहे. तर सिंगल लाईन कशी घ्यायची, तर तुम्हाला जशी आउटलाईन आहे त्या पद्धतीने, कोलमची जी रांगोळी आहे त्याला सिंगल लाईन येते, इथे याला डबल लाईन. डबल लाईन कसं घ्यायचंय बघा. तर आता आपल्याला काय करायचंय, पेन जेव्हा आपण यूज करतो तर पेनला आपण असं टॅप टॅप करतो ना, तर त्याच पद्धतीने तुम्हाला काय करायचं, एकदम असं करायचं नाहीये तुम्हाला. असं केलं तर एकदम बारीक लाईन येते, आणि थोडस तुम्हाला एकदम हळूवारपणे केलं तर तिथे काय होईल, ब्रॉड येतं जातं. ठीक आहे, असं केलं तर डार्क आणि ब्रॉड लाईन येते. आणि जर तुम्ही असा केलात तर काय होईल, पेंट एकदम कमी पडतं आणि हलकीशी लाईन, फेंट लाईन अशी होते. ठीक आहे, तुम्हाला कधी पण करताना तुम्हाला एकदम चांगला आणि क्लिअर येण्यासाठी तुम्हाला काय करायचंय, असं करून तुम्हाला सरळ लाईन मध्ये हलवारपणे घ्यायचं, तर तिथं ब्रॉड लाईन येते. आणि एकदम फास्ट करत असाल सिंगल लाईन साठी तुम्हाला काय करायचंय,
पेन हा तुम्हाला असा सरळच ठेवायचा आहे. असं आपण जसं लिहितो अशा पद्धतीने असं नाही ठेवायचं तुम्हाला, किंवा असं नाही करायचंय. सरळ तुम्हाला असाच पेनचा वापर करायचा आहे, जेणेकरून फक्त किंचितच तुम्हाला असं करायचंय. असं केलं तर काय होईल, आणि सरळ ठेवला तर काय होईल, तुमचा ब्रॉड वाढेल. हे बघा, असा ब्रॉडनेस वाढतो. तर तुम्ही असा ठेवला तर काय होईल, एकदम लाईन, एकदम अशी लाईन येते. अजून असं ठेवला तर काय होईल, एकदम बारीक लाईन येते. हे अशा पद्धतीने याच्या टेक्निक आहे याची. ठीक आहे. तर तुम्ही त्याच्यासाठी तुम्ही हे बघा, आपण जेव्हा असं करतो, जेव्हा आपल्याला गोल अशी संस्कार भारतीमध्ये कशी डिझाईन्स असतात अशी बघा, असे गोल गोल जिलेबी सारखे काढतात बघा. ह्या डिझाईन जेव्हा तुम्हाला काढायचे असतील तर त्यावेळेस तुम्हाला असंच करायचं आहे. ही डिझाईन जर तुम्हाला असं सिंपल असं करायचंय, मी फक्त दाखवते. जे अजून याच्यापेक्षाही बारीक पाहिजे असेल तर तुम्हाला काय करायचं, पेनचा थोडासा शेप जो आहे, तुम्हाला पेनाचे स्टाईल थोडीशी क्रॉस करायचे. याच्यापेक्षा एकदम कमी लाईन्स पाहिजे असेल आपल्याला, तर हे बघा, पूर्ण अशी एकदम याच्यापेक्षा कमी लाईन्स मध्ये येते. फक्त काय होतं, जी याची जाडी आणि हे जे आहे, एकदम पातळ बारीक अशी लाईन येते, इथे ब्रॉड येते. फक्त टेक्निक काय करायची तुम्हाला, असं आणि असं आणि असे या पद्धतीची टेक्निक तुम्हाला वापरायची आहे. नाही, आता मी तुम्हाला काय, प्रत्येक वेळेस तुम्हाला जर ब्रॉड काढायचं असेल तर प्रत्येक वेळेस तुम्हाला असं करायचंय, आणि ब्रॉड वरती सरळ पेन ठेवायचंय, आणि असं तुम्हाला ब्रॉड लाईन येते आणि डार्क लाईन येते. तर अशा पद्धतीने तुम्हाला काढायचंय. तर आता ही पहिली लाईन आता ब्रॉड आपण घेणार आहोत. तर पहिली लाईन मी सिंगल लाईन घेते, याच्यावरच तुम्हाला ब्रॉड दाखवते. आता आपल्याला घेतलोय आपण, तर इथे आपल्याला ब्रॉड लाईन घ्यायचंय. तर याला पहिले आपण टॅप टॅप करायचंय. तर आता हे झालं मार्किंग साठी. तर ह्याला घेताना तुम्हाला काय करायचंय, सिंपल सरळच ठेवायचंय, असंच ठेवायचंय. आणि याला इथून काय करायचंय, जसा आकार आहे एक सिंगल लाईन प्रमाणे असं घ्यायचंय. ठीक आहे. आणि त्यालाच इथे घेतलं, तिथपर्यंत यायचंय. आता एकदम बारीक लाईन झाली. बारीक लाईन का झाली, तर आपण थोडासा पेन असा क्रॉस केला तर ते बारीक लाईन आली. ठीक आहे. हे बारीक लाईन नका आली, तर आपण थोडासा पेन असा घेऊन आपण सरळ केलो, आणि इकडे थोडंसं क्रॉस झालं, त्यामुळे ते झालेलं आहे. तर आता आपल्याला इथे काय करायचंय, ब्रॉड लाईनच पाहिजे इथे. तर आपण त्याला काय करतो, असं घ्यायचं, त्याला व्यवस्थित जसं आहे त्या पद्धतीने, आणि याला चिटकूनच दुसरी लाईन घ्यायची, याला चिटकूनच घ्यायचंय. ब्रॉड करायचं असेल ना, एकदम हळूवारपणे घ्यायचंय. याला चिटकूनच घ्यायची लाईन, आणि एकावर एक घ्यायचं नाहीये. एकावर एक घेतलं तर काय होईल, तो पेन चालणार नाही. मग त्या जिथे ब्रॉड पाहिजे तिथे आपण डबल लाईन तुम्ही घेऊ शकता इथे. इथे पण आता आपल्याला काय करायचं, इथे सिंगल लाईन घ्यायची असेल तर सिंगल लाईन न घेता, आता इथे ब्रॉड आहे, तर प्रत्येक वेळेस आपल्याला काय करायचंय, इथे हळूवारपणे घ्या, ब्रॉड यायचंय. ते पुन्हा आपल्याला दुसरी लाईन त्याला चिटकूनच घ्यायचंय. तुम्हाला वाटत असेल की आता याच्यातनं पेंट आता एकदम बारीक येत असेल, तर तुम्हाला परत काय करायचंय, हे ब्रॉडनेस कमी झाला असेल तर परत काय करायचंय, इथे एक दोन वेळा असं दाबायचंय, आणि व्यवस्थित असं एकदमच तुम्हाला एकदम छान पैकी तुम्हाला असं वर्क करता येते ब्रॉडनेसला.
आता इथे पण आपल्याला काय करायचंय, एक सिंगल लाईन घ्यायची इथे. हे बघा, इथं परत एकदा आपण टॅप केलं, पेंट येतो बाहेर. त्यावेळेस तुम्हाला ह्या पद्धतीने तुम्हाला करायचं इथे. अशा पद्धतीने तुम्हाला घ्यायचंय. हे असं ब्रॉडनेस येतं इथे. आणि याला आपल्याला काय करायचंय, तुम्ही हळू घेतला तर काय होईल, तिथं डार्क येईल. ह्याला चिटकूनच घ्यायचंय. जर तुम्ही स्पीड घेतला तर काय होईल, फक्त एक सिंगलच लाईन येते. स्पीड घेतला तर एकदम बारीक असं लाईन येते, एकदम बारीक. आता तुम्ही जवळ एकदम हळू घेतला तर काय होईल, तिथं जास्त पेन पडतो आणि तिथे ब्रॉडनेस वाढतं. हे तुम्हाला पेन असं सरळच ठेवायचंय. इथे पण आपल्याला सेम लाईन्स मध्ये घ्यायचे ते. नंतर आपण घेतलं एक लाईन, त्याला चिटकून घ्यायचंय. मग आता हे सिंगल लाईन घेतला, त्याला चिटकूनच आपण हे घ्यायचंय. हा दुसरी लाईन, याला ब्रॉडनेस येण्यासाठी त्याला चिटकूनच घ्यायचंय, तिसरी लाईन. तर इथे ब्रॉड जिथे आहे तिथे ब्रॉड येतं. इथे पण आपल्याला तसंच करायचं. इथे पहिली लाईन जी आहे,
ते पण आपल्याला कसं करायचं, इथे ब्रॉड आहे, इथे थोडस स्लिम आहे, पुन्हा ब्रॉड आहे, त्याच पद्धतीने तुम्हाला घ्यायचंय, जसं पाहिजे तसं. त्याला चिटकूनच घ्यायचंय तुम्हाला, असं ब्रॉड नाही साठी. आपल्याला डबल लाईन पाहिजे, इथे डबल लाईन घेतलो आपण, आता इथे ट्रिपल लाईन. तर अशा पद्धतीनं आपल्याला ब्रॉड घ्यायचं आहे. ठीक आहे, हे वाळेपर्यंत आपल्याला असंच ठेवायचे, थोडं 2 मिनिटात लगेच सुकून जात आहे, हवेखाली एकदम स्मूथ असं होऊन जाईल हे. तरीही तुम्हाला एवढं समजलं, तुम्हाला ब्रॉड कसं घ्यायचं ते. हो मॅम. तर आता आपण सिंगल लाईन बघूया, आता सिंगल लाईन.
तर आता याच्यामध्ये कसं आहे, आता ह्या डिझाईन्स मध्ये आपल्याला सिंगल लाईन्स घ्यायचे, पण हे वापरताना आपल्याला काही पट्टीचा किंवा कशाचाही वापर करायचा नाहीये. सिंपल असा प्रिंट आउट काढायचा आहे किंवा स्वतःच्या हाताने ड्रॉ करायचं असेल तर तुम्ही ते पण करू शकता. एकदम सिंपल आहे. तुम्हाला OHP शीट घ्यायची आहे, याच्यावर व्यवस्थित ठेवायचं आहे आणि मास्किंग टेप लावून घ्यायचंय. याला असं मास्किंग टेप लावायचंय. मास्किंग टेप नसेल तर तुम्ही दुसरा टेप सुद्धा लावू शकता, पण ते मास्किंग टेप निघतं लगेच. तर मी हे टेप लावले आता. आणि ही जी लाईन आहे सिंगल लाईन आहे, सिंगल लाईन आहे, तर याला डबल लाईन करायची गरज नाहीये. तर जसं आहे तसंच तुम्हाला ह्याला हे घ्यायचंय तुम्हाला. तर आता इथे काय करायचंय, हा पेज वरती दुसऱ्या पेंट जोपर्यंत निघत नाहीये तोपर्यंत तुम्हाला असं प्लेस करायचंय. व्यवस्थित येत असेल तर तुम्ही ही पुढची रांगोळी लगेच तुम्ही करू शकता. तर आता ही सिंगल लाईन आहे, तर सिंगल लाईनला तुम्ही काय करता, असं पण केलं नाही चालत, तर तुम्हाला काय करायचंय, सेम साईज मध्ये पाहिजे असेल तर सेम आकारमध्ये तुम्हाला असं पेन ठेवायचंय, किंवा असं करत करत किंवा असं केलात, तुम्ही असं करता, असं लिहिता लिहिता तुम्ही थोडस असं केलं तर काय होईल, तिथे त्याची ब्रॉडनेस जी आहे कमी जास्त होईल. आता समजा तुम्ही सरळ आता ते घेतलात, आता मी एक दाखवते तुम्हाला. आता मी इथे टॅप टॅप केले. आता मी जर सरळ लाईन पाहिजे असेल आणि मी डिझाईन करत असेल, जर पुढं जाऊन मी फक्त क्रॉस मध्ये केले तर काय होईल, तर ही लाईन काय होईल, एकदम बारीक येईल असे. इथे आपण जाड करतो इथे, आणि हे बघा इथून असं जाड केलं आणि पुढे जाऊन आपण एकदम असं क्रॉस मध्ये केलं तर काय होईल, तिथे एकदम बारीक लाईन येते. इथे जाड येते आणि वाकडा केलं तर काय होईल, ते बारीक लाईन वरती बारीक लाईन येत जाते, अशी सिंगल लाईन येत जाते. तर आपल्याला काय करायचं, ठेवताना सेम साईज ठेवायची असेल तर सगळीकडे आपल्याला राऊंडच सेमच ठेवायचं आहे. थोडासा क्रॉस केला तर काय होईल, कमी जास्त होऊन जातं. तर आपल्याला कमी जास्त नाही करायचंय, सेम ठेवायचंय सेम साईज मध्ये. तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचंय, सेम असंच ठेवायचंय आणि त्याला राऊंड कंप्लीट करायचा. हा मधला जे राऊंड आहे आपल्याला हळूच, थोडा जरी तुम्ही जर क्रॉस मध्ये गेला तर काय होईल, ते असं वाकडाचं लाईन जाईल आणि तिथे काय होईल, असं झालं तर तिथे असं डिझाईन येते. तर तुम्हाला व्यवस्थित असं हळूवारपणे घ्यायचंय. जशी डिझाईन आहे त्याच्यावरनं तुम्हाला थोडंसं मी असं क्रॉस केला तर काय होईल, हे बघा अशी डिझाईन येते. मग याच्यामध्ये आणि याच्यामध्ये किती फरक येतो, तर इथे बारीक येतं आणि इथे ब्रॉड येतं. तर तुम्हाला सेम असंच ठेवायचंय आणि तुम्हाला असे राऊंड शेप मध्येच घ्यायचंय. आता आपल्याला असंच ठेवायचंय व्यवस्थित. सेम लाईन मध्ये पेन न हलवता सेम राऊंड शेप घ्यायचंय आणि असंच ठेवायचंय वर, असं उभाच ठेवायचंय. तर बरोबर ती लाईन येते आपल्याला जसं पाहिजे तशी. तर असं राऊंड मध्ये सेम साईज मध्ये तुम्हाला करता येते. जर तुम्ही थोडासा जरी पेन वाकडा केला तर काय होईल, ती साईज जी आहे सेम प्रमाणात येणार नाही. आता हे सिंगल लाईन आहे.
इथे पण असंच करायचंय, पानाचा जो आकार आहे सेम आपल्याला तसंच ठेवायचंय.
तर तुम्हाला अशाच प्रकारे सिंगल लाईन तुम्हाला इथे घ्यायची आहे. हे वाळवायचं आहे. थोडं वाळल्यानंतर तुम्ही याच्यामध्ये कलर वगैरे तुम्ही करू शकता. ठीक आहे. तर मी आता हे तुम्हाला एवढं दाखवलंय, तुम्ही बाजूचं तुम्ही करू शकता बाकीचे. तर मी तुम्हाला एक कोलमची डिझाईन दाखवते याच्यामध्ये. तुमची कोलमची जी डिझाईन आहे याच्यावर पट्टीचा वापर करायचा नाहीये किंवा ह्याचा वापर करायचा नाहीये. जर तुम्हाला पट्टीचा वापर करायचा असेल, जर तो पट्टीला लागलेला जो पेंट आहे याचा तो निघणार नाहीये, तो परमनंटली असणार आहे, एवढं लक्षात ठेवा. तर आता तुम्हाला काय करायचंय, असे कोलमची डिझाईन घ्यायची, त्याला मास्किंग टेप लावून घ्यायचे जेणेकरून ती डिझाईन हलणार नाही. आता जर समजा तुम्हाला पट्टीचा वापरच करायचा असेल, मी काय म्हटलं तुम्हाला, लाईन सरळ येत नाही किंवा आपल्या थरथरल्यासारखं होतं, काही होऊ शकतं, तर त्याला तुम्हाला पट्टी वापरताना तुम्हाला काय करायचंय, घ्यायचं पट्टी. जर तुम्हाला पाहिजे असेल तर काय करायचं, याला ही जी लाईन आहे या लाईन पासून थोडस किंचित तुम्हाला असं ठेवायचं आहे आणि पेनाला, हे पेनचा जो टोक आहे त्याला स्पर्श होऊ नये तसं वापरायचंय. याला या जो टोक आहे जो स्मूथ आहे ब्रश सारखा, त्याला टच करायचं नाहीये. तर तुम्हाला या बोटाने प्रेस करायचंय आणि त्याला तुम्हाला असं सरळ लाईन घ्यायची आहे बघा. आता हलकासा लाईन घ्यायचे तुम्हाला, याला हलकासा एक बोट तुम्हाला इथे लावायचंय आणि सरळ तुम्हाला इथे हे घ्यायचंय आणि हलकासा या साईडला तोडून तुम्हाला असं घ्यायचंय. ठीक आहे. अशा पद्धतीनं तुम्हाला मार्किंग करून घ्यायचंय. किंचित तुम्हाला असं करायचंय, पेनाला थोडस त्या साईडला घ्यायचंय आणि